नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स फॉर सायन्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आपण बघतोय व्हेक्टर्स ॲक्च्युअली 3 थेरम आपण बघितले आणि काही एक्झाम्पल एक्सरसाइज 5.1 मधली आपण बघितलेली आहेत। आता आपण बघूया त्याच्या पुढची जी कन्सेप्ट आहे व्हेक्टर्स इन 2D। आता व्हेक्टर्स इन 2D म्हणजे आपलं जे रेग्युलर आहे म्हणजे त्याचा एक कुठला तरी कोऑर्डिनेट ॲब्सेंट असणार म्हणजे 2D म्हणजे आपलं रेग्युलर एक्स वाय प्लेन। इथे एखादा वेक्टर आहे, इथे एखादा पॉइंट आहे, पी पॉइंट आहे, सपोज त्याचे कोऑर्डिनेट्स 2 3 आहेत। तो जो ओरिजिनला जोडला तर त्याच्यापासून तयार झालेला जो वेक्टर आहे तो आणि तो वेक्टर कसा लिहिणार, हा जर ओ असेल हे सांगितलेलं आहे तुम्हाला। ओपी बार कसा लिहायचा, 2i कॅप + 3j कॅप। इथे आपण असं गृहीत धरतोय की त्याचा एक जो कोऑर्डिनेट आहे तो ॲब्सेंट आहे म्हणजेच 2D मधला आहे। आता हे जे 3D मध्ये बघायचं झालं तर आता इथे बघा जरा केअरफुली, हा पॉइंट आहे 2 3, पी हा पॉइंट आहे, सपोज 2 3 हा पॉइंट आहे। तर आपण असं म्हणतो इथे की पी या पॉइंटचं त्याचा एक्स कोऑर्डिनेट आहे हा 2 आहे, y कोऑर्डिनेट आहे हा 3 आहे। पण आपण कसं म्हणतो की पी या पॉइंटचं y ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स जे आहे किती आहे सांगा, हा 2 आहे म्हणजे हे डिस्टन्स, हा इथे 2 पॉइंट आहे, हे डिस्टन्स किती आहे 2 आहे, हा 3 आहे। म्हणजे त्याचं y ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स किती, एक्स ॲक्सिस पासूनचा डिस्टन्स किती, थोडा विचार करा। बघा परत एकदा सांगते, पी हा पॉइंट आहे तर पी या पॉइंटचं एक्स ॲक्सिस पासूनचा डिस्टन्स किती आहे, तर आपण 2 नाही ना म्हणत, पी या पॉइंटचा एक्स ॲक्सिस पासूनचा डिस्टन्स आहे ते 3 आहे। 3 एवढ्या उंचीवर आहे बघा, तो 3 एवढ्या उंचीवर आहे त्यामुळे एक्स ॲक्सिस पासूनचा डिस्टन्स आहे ते 3 आहे। किंवा P2 3 हा जो पॉइंट आहे त्याचा y ॲक्सिस पासूनचा डिस्टन्स किती आहे, तर 2 एवढा आहे, 2 एवढा लांब आहे। बघा इथे कुठेतरी 1 होईल, हा 1 आहे, हा 2 आहे, y ॲक्सिस पासून किती लांब आहे तर 2 युनिट एवढा तो लांब आहे। परत एकदा बघा, P या पॉइंटचं x ॲक्सिस पासूनचा डिस्टन्स किती 3 आणि y ॲक्सिस पासूनचा डिस्टन्स किती 2। पॉइंट टू बी नोटेड, कारण आपण पुढे जाऊन बघणार आहोत ते 3D मध्ये बघणार आहोत। सेम कन्सेप्ट आता आपण जाऊया 3D कडे। हे फक्त तुम्हाला कळायला पाहिजे, हे माहित आहे, याच्यावर आपण 3D कडे वळूया म्हणून हे सांगितले फक्त। आता 3D म्हणजे अशी कन्सेप्ट आहे बघा, इथे दिसतंय बोर्डवर तुम्हाला, असं करते। 3D म्हणजे असं आहे बघा, बोर्डवर जर फिगर काढली तर ती अशी काढतो आपण। हा y ॲक्सिस, हा z ॲक्सिस, हा x ॲक्सिस, बघा दिसतंय। हा जो आहे हा पूर्ण x ॲक्सिस, हा पूर्ण आहे हा y ॲक्सिस, जे मी इथे लिहिलंय बघा, दिसत असेल तुम्हाला। हा जो आहे हा y ॲक्सिस आणि हा उभा जो आहे तो z ॲक्सिस। आता अर्थात हा पॉझिटिव्ह x ॲक्सिस, हा पॉझिटिव्ह y ॲक्सिस, हा पॉझिटिव्ह z ॲक्सिस। याच्या पलीकडे आपण गेलो म्हणजे जर मी हे असं केलं तर हा जो पॉझिटिव्ह x ॲक्सिस आहे तो इकडे जाऊन निगेटिव्ह x ॲक्सिस होतो, कारण हा आहे ओरिजिन, त्यामुळे हा पॉझिटिव्ह, याला OX आपण म्हणतो, आणि हा जो इथून इकडे आहे हा OX डॅश झाला। सिमिलरली हा जर OY आहे तर ह्या साईडला, आता मी इथे काय प्लेन जॉईन केलेलं नाहीये, इथे होणार हा निगेटिव्ह y ॲक्सिस होणार। सिमिलरली इथे पॉझिटिव्ह z ॲक्सिस, तर खालच्या साईडला असा हा होणार आहे हा निगेटिव्ह z ॲक्सिस। त्यामुळे या 3 ॲक्सिस मुळे हे जे काही स्पेस आहे ह्या स्पेसचं 8 ऑक्टन मध्ये डिव्हिजन झालेलं आहे। हा एक फर्स्ट ऑक्टन, हे इकडे केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, थोडंसं इमॅजिन करा, इकडे पाठीमागे मी पुठ्ठा लावला सपोज, तर हे एक, सिमिलरली असंच्या असं या बाजूला एक, म्हणजे असं स्ट्रक्चर झालं। इथे हे प्लस साइन म्हणजे आपले ॲक्सिस, हा एक ऑक्टन, हा एक, हा एक, हा एक, आणि असंच्या असं
खालच्या साईडला 4 होणार. असे टोटल किती ऑक्टन तयार होत आहेत? तर 8 ऑक्टन तयार होत आहेत. आता 8 ऑक्टनमुळे प्लेन जी तयार होणार आहे त्या प्लेनची नावं इथे तुम्ही बघा. आता हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आहे, हा पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस आहे. त्याच्यामुळे हे जे प्लेन तयार होतं याला आपण म्हणतो एक्स वाय प्लेन. पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आणि पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसमुळे जे प्लेन तयार होतं ते म्हणजे एक्स वाय प्लेन. इथे पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस आणि पॉझिटिव्ह झेड ॲक्सिसमुळे जे प्लेन तयार होत आहे त्याला म्हणतात वाय झेड प्लेन. आणि इथे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आणि पॉझिटिव्ह झेड ॲक्सिस बरोबर जे प्लेन तयार होत आहे त्याला म्हणायचं झेड एक्स प्लेन. सिमिलरली फॉर अनदर, ह्या साईडला आहेत, ह्या साईडला आहेत, ह्या साईडला आहेत, असे हे एक प्लेन, हे एक प्लेन, इकडचं प्लेन, तिकडचं प्लेन, 4. तसेच खालची प्लेन तयार होणार. हे इथलं 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 किती प्लेन तयार होणार, त्यांची नावं काय? तुम्ही जरा हे होमवर्कला वर्कआउट करा. तुम्ही असं जर हे सगळं केलात तर तुमचं वेक्टर हे सगळं व्यवस्थित लक्षात येणार आहे. आता आपण त्या कन्सेप्टकडे जाऊया. मगाशी जो आपण पी पॉइंट बघितलेला होता, आता इथे बघा पी हा पॉइंट आहे 2 3 4. इथे पॉइंट आहे. मी आता फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे फुल्ली पॉझिटिव्ह क्वाड्रंटमध्ये तो घेते. 2 3 4. इथे पेनाचं जिथे नीप आहे, टोक आहे, तिथे तो पॉइंट आहे. सपोज त्याचा 2 3 4 आहे, म्हणजे त्याचा एक्स कोऑर्डिनेट हा 2 आहे, वाय कोऑर्डिनेट हा 3 आहे आणि झेड कोऑर्डिनेट हा 4 आहे, असा त्याचा अर्थ आहे. आता जर मी तुम्हाला विचारलं की पी या पॉइंटचं एक्स वाय प्लेन पासूनचं डिस्टन्स काय, कळतंय? मी काय विचारते प्रश्न बघा, दिसतंय का तुम्हाला? पी हा जो पॉइंट आहे या पी या पॉइंटचं एक्स वाय प्लेन पासूनचं डिस्टन्स. तर तुम्ही कसं काढणार? तर एक्स वाय प्लेन राहिले इथे खाली, हे झालं एक्स वाय प्लेन आणि पॉइंट आहे इथे. म्हणजे तुम्ही काय काढणार? तर झेडचा जो कोऑर्डिनेट आहे, म्हणजे एवढी उंची आहे ना त्याची, मग पीचं अंतर किती, ते एक्स वाय प्लेन पासूनचं अंतर किती, तर ह्या नीप पासून खालच्या प्लेनवर तुम्हाला परपेंडिक्युलर टाकला पाहिजे. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स म्हणजे एक्स वाय पासूनचं, म्हणजे उभं जर पेन केलं तर ते जे डिस्टन्स आहे हे एक्स वाय प्लेन पासूनचं डिस्टन्स आहे. म्हणजेच कुठचं डिस्टन्स आहे? तर झेड हे जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स ऑफ पॉइंट पी फ्रॉम एक्स वाय प्लेन इज नथिंग बट झेड असतं. ते इथे 4 आहे, मी 4 कोऑर्डिनेट तसे घेतलेले आहेत, मग डिस्टन्स किती झालं? 4. सिमिलरली जर तुम्हाला विचारलं पी या पॉइंटचं वाय झेड पासून, आता पी पॉइंट इथे आहे, पी या पॉइंटचं वाय झेड पासून किती, तर आपण असं मोजणार. असं मोजणार म्हणजे कोणाचं येणार ते? तर वाय ॲक्सिसला पॅरलल जातोय बघा तो, सॉरी वाय झेड म्हणजे इथे म्हणजे एक्स ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिसला पॅरलल जातोय. म्हणजे वाय झेड प्लेनचं काय असणार आहे डिस्टन्स? वाय झेड पासूनचं जे डिस्टन्स असणार आहे ते असणार आहे 2 आणि झेड एक्सचं जे डिस्टन्स असणार आहे ते वाय म्हणजे 3. परत एकदा तुम्ही हे करून बघा, तुमच्या लक्षात येईल. हे डिफिकल्ट नाही आहे, हे रोजच्या व्यवहारातलं आपलं आहे. आता पीचं जर वेक्टर लिहायचं झालं तर सिंपल कसं लिहिणार तुम्ही? ओ पी बार और स्मॉल पी बार इज इक्वल टू 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 4k कॅप. म्हणजे याचा अर्थ काय होतोय की पी या पॉइंटचं एक्स ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स, वाय ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स आणि झेड ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स हे साधारण असं आहे. म्हणून याचे कोऑर्डिनेट हे असे आहे. येते लक्षात? नेक्स्ट पीचं डिस्टन्स आपल्याला आता काढायचं आहे. सेम डिस्टन्स फॉर्म्युला जो 2D मध्ये वापरलाय. सपोज हा असा आहे, हा ओ आहे, ओरिजिन आहे, हा पी आहे, त्याचं एक्स वाय कोऑर्डिनेट आहे. तर ओपी हे डिस्टन्स आपण असं काढतो, मॉड ओपी म्हणतो, किंवा लेंथ ऑफ ओपी आपण x² + y² अशी काढतो. किंवा 2 पॉइंट असे आहेत, ए आहे x1 y1 आणि बी आहे x2 y2 आणि तुम्हाला लेंथ ऑफ ए बी काढायला सांगितलेली आहे. हे मी तुम्हाला काही नवीन सांगत नाहीये, हा डिस्टन्स फॉर्म्युला आहे तुमचा. तर लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x2 - x1² प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. हा आपला डिस्टन्स फॉर्म्युला आहे. त्याप्रमाणे तुम्ही डिस्टन्स काढता. इथे सुद्धा 3D मध्ये सुद्धा सेम करायचं आहे.
तुम्हाला ओरिजिन पासून, आता इथे काही लिहिलेलं नाही आहे, तर ओरिजिनचे जे कोऑर्डिनेट असतात ते 0 0 असतात. म्हणजेच हे काय होतं, x - 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y - 0 ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणून ते x² प्लस y² झाले. सेम जेव्हा तुम्ही 3D मध्ये येणार आहात, जेव्हा p चे कोऑर्डिनेट x y z होणार आणि त्याचा ओरिजिन पासूनचा डिस्टन्स तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे OP, मॉड OP म्हणा किंवा याला लेंथ ऑफ OP म्हणा, सो दोन्ही सेम, which is equal to square root of x² प्लस y² प्लस z². इथे लक्षात, सेम फॉर्म्युला, डिस्टन्स फॉर्म्युला तुमचा आहे, फक्त हा 3D साठी आहे, हा 2D साठी आहे. आजपर्यंत आपण बघितलेलं सगळं 2D होतं आणि आता जे आपण बघतोय हे 3D आहे. सिमिलरली जर 2 पॉइंट तुमच्याकडे आहेत, 3D मधले 2 पॉइंट आहेत, स्पेस मधले 2 पॉइंट आहेत, इथे पण AB घेतले, इथे पण AB घेते, x1 y1 z1, दुसरा पॉइंट आहे x2 y2 z2, then length of AB is equal to square root of x2 minus x1 square plus y2 minus y1 square plus z2 minus z1 square. हे सगळं अर्थात अंडर रूट आहे, कंटिन्यू आहे. कन्फ्युजन होईल का तुमचं? जसं जसं हे आहे ना तसंच हे आहे. मी इथे लिहिते परत हवं तर, कदाचित काही मुलांचं कन्फ्युजन होईल. लेंथ ऑफ AB इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x2 minus x1 square plus y2 minus y1 square plus z2 minus z1 square. नवीन काय शिकला? नवीन काहीच नाही, एकच कोऑर्डिनेट फक्त वाढला z. आतापर्यंत आपण xy करत होतो, आता आपल्याला अजून एक वाढला आहे, तो म्हणजे z. एवढाच इथे चेंज आहे. तर ते इथपर्यंत तुम्हाला माहिती आहे. इथे ना लक्षात, सोपा आहे हा पार्ट, खरंच सोपा आहे. तर काय टाईपचे एक्झाम्पल विचारले जाऊ शकतात ते आपण बघूया. अर्थात एक्झाम्पल तुमच्या एक्सरसाइज मधलीच आहेत. सॉल्व एक्झाम्पल आहे ती तुम्ही बघा आणि मला नंतर विचारा. एक्झाम्पल बघा, 6 एक्झाम्पल झालेले आहे. 7वं एक्झाम्पल आपण बघूया. फाइंड अ वेक्टर इन द डिरेक्शन ऑफ a bar is equal to I cap minus 2j cap that has magnitude 7 units. a bar च्या डिरेक्शन मध्ये असलेला वेक्टर पण त्याची मॅग्निट्यूड 7 आहे. म्हणजेच a cap is a unit vector in the direction of a bar. तुम्हालाच माहिती आहे. हा जर a bar हा वेक्टर असेल तर a cap हा त्याचा बेसिक वेक्टर असतो किंवा त्याला आपण युनिट वेक्टर असं आपण म्हणतो, की जो त्याच्या अलॉंग असतो, त्यातला कोलिनियर असतो. आता त्याने सांगितलं याच्या अलॉंग असलेला 7 युनिटचा म्हणजे 7 a cap. म्हणजे आपल्याला इथे काय फाइंड आउट करायचं आहे, 7 a cap फाइंड आउट करायचं. 7 युनिट सांगितले देअरफॉर 7 a cap. जर त्याने 8 युनिट सांगितलं तर 8 a cap. जर -7 सांगितलं तर -7 a cap आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. तर इथे आपल्याला बेसिकली फाइंड आउट जे करायला लागेल तो म्हणजे a cap. सिन्स a cap इज इक्वल टू a bar अपॉन मॉड ऑफ a bar. आता मॉड ऑफ a bar म्हणजेच आपण जे आता डिस्टन्स फॉर्म्युलाने बघितलं ते म्हणजे त्याचं डिस्टन्स. आता इथे दोनच आहेत, म्हणजे मॉड ऑफ a bar जो आहे तो इथे येणार आहे 1 स्क्वेअर प्लस -2 स्क्वेअर. So this one is equal to 5. हा 4 आणि हा 1 5. Therefore a cap is equal to, हा आपला डिस्टन्स फॉर्म्युला आत्ता जो आपण बघितला p साठी, OP साठी, तोच हा डिस्टन्स फॉर्म्युला आहे. इथे k cap ॲब्सेंट आहे म्हणजे तो 0 आहे म्हणून इथे लिहिलेला नाहीये फक्त. Therefore a cap is equal to a bar is equal to I cap minus 2j cap upon mod of a bar. सॉरी हे 5 नाही, हे √5. हे रूट मी विसरून गेले. हे 1, हे 4 आणि 1 5, √5 which is equal to √5. हे काय झालं, a cap मिळाला आहे. आपल्याला त्यांनी काय विचारलंय, 7 युनिटचं विचारलेलं आहे. त्यामुळे आपल्याला इथे काय काढायला लागेल, therefore required v is vector 7a cap which is equal to 7 into I cap minus 2j cap upon √5. So this is equal to, हे असंच्या असं ठेवलात तरी काही प्रॉब्लेम नाही किंवा तुम्ही असं सेपरेट करूनही लिहू शकता. √5 I cap minus 14 upon √5 j cap असंही लिहू शकता. जसं तुमची इच्छा असेल तसं तुम्ही लिहा. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया.
बुक तुमच्या समोर ठेवा, म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही, कारण सांगितलेलं ॲज इट इज कळेल असं होत नाही आहे. बुक समोर ठेवा. फाइंड द डिस्टन्स ऑफ 4 - 2 6. सेम एक्झाम्पल आपण घेतलं मगाशी. हा पॉइंट दिलेला आहे स्पेस मधला 4 - 2 6 फ्रॉम ईच ऑफ द फॉलोइंग फ्रॉम XY प्लेन. XY प्लेन पासून त्याचं डिस्टन्स विचारलेलं आहे. आता XY प्लेन पासूनचं डिस्टन्स म्हणजे स्मॉल z विच इज इक्वल टू 6. मग असे आपण बघितलं, मी आधी तुम्हाला 2D मध्ये सांगितले, नंतर 3D मध्ये सांगितले. XY पासूनचा प्लेन म्हणजे z. सेकंड विचारलंय त्याच्यामध्ये YZ पासूनचं विचारलंय म्हणजे x, जो ॲब्सेंट आहे तो लिहायचा म्हणजे 4. थर्ड XZ प्लेन विचारले म्हणजे y, सो दिस इज इक्वल टू 2. आता इथे -2 कोऑर्डिनेट आहे, लक्षात घ्या. इथे कोऑर्डिनेट आहे हा -2 आहे, पण डिस्टन्स हे ऑलवेज पॉझिटिव्ह असतं, म्हणून मी मॉड लिहिलंय विच इज इक्वल टू 2. इथे -2 मात्र डिस्टन्स लिहायचं नाही. डिस्टन्स ऑफ A फ्रॉम X ॲक्सिस, हा जो पॉइंट आहे, 3rd नंबरचा क्वेश्चन आहे बघा त्याच्या, सॉरी 4th नंबरचा. हा पॉइंट आहे, त्याचं एक्स ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स विचारलेलं आहे. आता याचं एक्स ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स काढायचं झालं तर तुम्हाला ते असं काढायला पाहिजे. क्वेश्चन बघा, डिस्टन्स ऑफ A फ्रॉम एक्स ॲक्सिस विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ y² + z², म्हणजे y कोऑर्डिनेट अँड z² कोऑर्डिनेट means -2² + 6². So this is equal to 4 + 36. So this is equal to 40. किंवा तुम्ही काही करून घ्या. सिमिलरली अनदर क्वेश्चन आहे ते तुम्ही सॉल्व करा. त्याच्यानंतरचं बघूया. फाइंड अ कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट विच इज लोकेटेड. 9th नंबरचा क्वेश्चन आहे एक्सरसाइज मधला. उरलेली एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा आणि त्याचे फोटो मला टेलिग्रामला पाठवा. फाइंड अ कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट विच इज लोकेटेड 3 युनिट्स बिहाइंड YZ प्लेन. बघा, YZ प्लेनच्या YZ प्लेनच्या पाठीमागे त्याचं युनिट आहे 3 युनिट्स आहे. YZ प्लेनच्या पाठीमागे गेलं म्हणजे हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस त्याच्या पाठीमागे गेलं. मगाशी तुम्हाला मी दाखवलेलं होतं बघा, ते मॉडेल दाखवलेलं होतं. म्हणजे हा झाला निगेटिव्ह एक्स झाला. हा झाला एक्स कोऑर्डिनेट. देन 4 युनिट्स टू द राईट ऑफ XZ प्लेन. हे तुमच्या समोर घ्या. बघा, ते 3 युनिट्स बिहाइंड YZ प्लेन. हे YZ प्लेन आहे, हे YZ प्लेन आहे, त्याच्या पाठीमागे 3 युनिट म्हणजे निगेटिव्ह झालं, निगेटिव्ह एक्स झाला. देन 4 युनिट्स टू द राईट ऑफ XZ प्लेन. हा XZ प्लेन आहे, हा XZ प्लेन आहे, त्याच्या राईटला 4 म्हणजे Y कोऑर्डिनेट 4 झाला. बघा, हे तुमचं XZ प्लेन आहे, XZ प्लेन आहे, त्याच्या राईटला म्हणजे हा झाला. हे XZ प्लेन आहे, त्याचं राईट म्हणजे हे झालं, म्हणजे Y कोऑर्डिनेट 4 झाला. आणि 5 युनिट्स अबाव XY प्लेन. हे XY प्लेन आहे, हे खालचं, आणि त्याच्यावरती 5 युनिट म्हणजे इथे कुठेतरी, म्हणजे Z कोऑर्डिनेट 5 झाला. इथे लक्षात, पाठीमागे गेल्यामुळे x कोऑर्डिनेट निगेटिव्ह झाला, राईट साइडला आल्यामुळे 4 झाला, लेफ्ट साइडला गेला असता तर -4 झाला असता. आणि अबाव 5 युनिट म्हटल्यामुळे Z कोऑर्डिनेट 5 आला, बिलो म्हटलं असतं तर -5 येणार होता. सिमिलरली नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा. In the YZ plane, 1 unit to the right
इन द वाय झेड प्लेन, म्हणजे वाय झेड प्लेनमध्ये इथे ह्या फक्त प्लेनमध्ये, म्हणजे याचा एक्स कोऑर्डिनेट ॲब्सेंट आहे म्हणजे 0 आहे. सेकंड एक्स कोऑर्डिनेट ॲब्सेंट इथे सरळ कळतंय. इन द वाय झेड प्लेन 1 युनिट टू द राईट ऑन द एक्स झेड प्लेन. मग सारखं सेम एक्झाम्पल आहे. 1 युनिट राईट म्हणजे 1 हे झालं, हे एक्स झेड प्लेन याच्या राईटला म्हणजे हा भाग, आणि 6 युनिट अबाव द एक्स वाय प्लेन. 6 युनिट अबाव द एक्स वाय प्लेन, हे एक्स वाय प्लेन आहे त्याच्या अबाव 6 युनिट म्हणजे हे झालं 6, 0 1 6. ओके, मला वाटतं माझे प्रयत्न सक्सेसफुल झाले असतील आणि तुम्हाला कळालं असेल मॉडेलच्या माध्यमातून ते असं 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 कॅमेऱ्यासमोर हलवत असताना कितपत तुम्हाला कळालंय बघा. तुम्ही ना ते करून बघा. फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल विथ व्हर्टायसेस 1 1 0 1 0 1 1 0 1 0. कसं करायचं आहे मी तुम्हाला सांगते. हे एक्झाम्पल 1 1 0 1 0 1 0 1 1. आता याला आपण नाव देऊया. तुम्ही एक्झाम्पल वहीमध्ये लिहून घेत असाल नाव द्या. लेट म्हणा, ए बी सी, म्हणजे हे असं झालं. हा ए आहे, हा बी आहे, हा सी आहे. तुम्हाला ह्याचा ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे. ट्रायंगलचा एरिया काढायला तुमच्याकडे बरेच फॉर्म्युले आहेत. हाफ इंटू बेस इंटू हाईट आहे, हिरोन्स फॉर्म्युला आहे, किंवा जर तुम्हाला तो कुठल्या तरी एखाद्या टाईपचा मिळाला इक्विलॅटरल ट्रायंगल वगैरे तर त्याचेही तुमच्याकडे फॉर्म्युले आहेत. त्याप्रमाणे तुम्ही त्याचा एरिया काढू शकता. आता काढायला काय पाहिजे तर ए बी काढायला पाहिजे तुम्हाला. इथे तुम्ही कुठला फॉर्म्युला वापरताय त्याच्यावर डिपेंड आहे. लेंथ ऑफ ए बी, लेंथ ऑफ बी सी काढायला पाहिजे, लेंथ ऑफ ए सी काढायला पाहिजे. तुम्ही हाफ इंटू बेस इंटू हाईट वापरला, सपोज हा जर बेस वापरला, तुम्ही कुठलाही बेस वापरू शकता, हा हा किंवा हा. हा जर बेस तुम्ही वापरला BC तर तुम्हाला ही हाईट काढायला लागेल. मग तुम्ही काय वापरताय, कशी काढताय हे तुमच्या स्किलवर डिपेंड आहे. जर हिरोन्स फॉर्म्युला वापरला तर तुम्ही तसंही काढू शकता. तुम्ही कुठल्याही फॉर्म्युलाने काढा. कुठला टाईप आधी येतोय तो बघा, त्याच्यावर टिपिकल टाईप आला तर तसंही काढू शकता. फक्त काय काढायला पाहिजे, लेंथ काढायला पाहिजे. आणि लेंथ कशी काढणार तर जो डिस्टन्स फॉर्म्युला मगाशी मी सांगितलेला आहे तो त्याप्रमाणे तुम्ही लेंथ काढायची आहे. म्हणजे AB ची मी तुम्हाला सांगते. लेंथ ऑफ AB इज इक्वल टू 1 - 1 बघा स्क्वेअर, 1 - 1 स्क्वेअर प्लस 0 - 1 स्क्वेअर प्लस 1 0 स्क्वेअर. असं काढून AB ची लेंथ काढा, BC ची काढा, AC ची काढा आणि कॅरी करा.